क्रिस्पी क्रंची खुसखुशीत करंजीसाठी आता आपण पीठ मळून घेऊया। 2 कप मैद्यासाठी 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे। रव्यामुळे क्रिस्पीपणा येतो करंजीला। 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घ्यायचं आहे आणि मोहन चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून थोडा सैलसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता पहा, छान पिठाचा गोळा तयार झालेला आहे। याला ओलसर कापड झाकून ठेवून 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे। आता सारण तयार करून घेऊया। 1 चमचा तीळ आणि पाव चमचा खसखस बारीक करून घेतलेले आहे। 1 कप सुक्या खोबऱ्यासाठी 1 टेबलस्पून बारीक रवा घातलेला आहे। दोन्ही छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता ह्याला काढून घेऊया आणि तीळ आणि खसखस 1 टेबलस्पून घालून वेलची पूड, मीठ आणि पाऊण कप पिठी साखर घातलेली आहे। थोडेसे चारोळे घातलेले आहे। आता याला छान मिक्स करून घेऊयात। सारण आपलं तयार आहे। आता भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। इथं मी थोडे थोडे गोळ्यांच्या अशा पाऱ्या लाटून घेणार आहे। एकसारख्या पाऱ्या आता इथं तयार झालेल्या आहेत। यामध्ये 1 चमचा तयार सारण घालून घेऊया। जसा पानाचा आकार असेल त्याप्रमाणे सारण भरून घ्यायचं आहे आणि याला मिटवून घेऊया। जर पीठ ओलसर असेल तर पाणी लावायची काहीच गरज नाही, पण जर पीठ घट्ट अगदीच आणि मिटत नसेल तर थोडंसं पाण्याचं बोट फिरवून मिटवून घ्यायचं आहे। चिरण्याने याला छान चिरून घ्यायचं आहे। एकाच आकाराच्या छान करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर गरम तेलात यांना तळून घ्यायचं आहे। पहा, किती छान असे फोड करंजीला आलेले आहेत आणि यांना आता गुलाबी रंगावर तळून घ्यायचं आहे। पहा, अतिशय क्रिस्पी, कुरकुरीत, क्रंची तशाच खुसखुशीत करंज्या तयार आहेत।